तर अजूनही काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। राज्यात आज मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर नंदुरबार, धुळे, संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात येलो अलर्ट। मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गळीत हंगाम लावण्याची शक्यता। थकीत एफआरपी भरल्याशिवाय गळीत हंगामाचा परवाना मिळणार नाही, साखर आयुक्त दीपक तावरे यांची माहिती। तर आगामी वर्षातील गळीत हंगामावर उद्या होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल। अहिल्यानगरच्या भट्टेवाडीमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर। पाथर्डीमध्ये करंजी ते भट्टेवाडी पूल वाहून गेल्यामुळे मागील 15 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला। जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा प्रवास। बीडच्या आष्टी तालुक्यातील जोरदार पावसाचा सांगवी आष्टी परिसराला फटका। पुरात अडकलेल्या 13 शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं। अंबाजोगाई त्रिणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। बीडच्या येळंबमधील शेकडो एकरवरील पिकं पाण्याखाली। सोयाबीन, कापूस, मूग, उडदाचं नुकसान। नाशकात दुतोंड्या मारुतीच्या छातीखाली आता पाण्याची पातळी पुन्हा थोडी खालावली, मात्र नाशिकला अद्यापही ऑरेंज अलर्ट। प्रशासनाकडून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या गिरीश महाजनांच्या सूचना। तेलंगणातील मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागाला पुराचा फटका। गोदावरी नदीला पूर आणि बॅकवॉटरचा फटका। पुराच्या पाण्यात आणखी वाढ झाल्यास गुमलकोंडा, सोमनूर, सोमनपल्ली या गावाला फटका बसणार। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला पूर। एरंडोल शहराचा इतर गावांसोबतचा संपर्क तुटला। एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद। खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नांदेडच्या गोदावरी नदीला पूरस्थिती कायम। नदीकाठच्या हजारो हेक्टरवर पाणी शिरलं। राहेगावला पुराच्या पाण्याचा वेढा।